न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. सोलापूर शहरातील वाहन चालकांसह दुकानदारांवर होणार कारवाई, वाहतूक पोलिसांचा इशारा. शहरातील मुख्य चौकांमधील वाहतूक कोंडीवर आता कायमचा तोडगा निघावा म्हणून सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्यालगतच्या दुकानदारांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे. ज्यांच्या चहा, कॅन्टीन, हॉटेल किंवा अन्य दुकानांसमोर रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीनं वाहनं उभी आहेत त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेतील BNS कलम 285 अंतर्गत खटला दाखल केला जाणार आहे. तर संबंधित वाहनांवरही प्रत्येकी 500 रुपयांच्या दंडाची कारवाई केली जाणार आहे. सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरस्वती चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, नवी वेस पोलीस चौकी परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, 7 रस्ता, गुरु नानक चौक, आसरा चौक, किडवाई चौक, पूनम गेट समोर, जिल्हा परिषद परिसर अशा महत्त्वाच्या चौकांवर वाहतूक पोलिसांनी फोकस केलाय. या चौकांमध्ये अस्ताव्यस्तपणे थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत असल्याची स्थिती आहे. दररोज स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वाहतूक शाखेचे दोन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या वाहनांवर कारवाई करत आहेत. बेशिस्त वाहन चालकांना स्वयंशिस्त लागावी, अपघात होऊ नयेत, रस्त्यालगतच्या दुकानदारांनाही शिस्त लागावी, वाहतूक कोंडी होऊ नये या हेतूने ही कारवाई केली जाते. या पार्श्वभूमीवर आता आपल्या दुकानासमोरील नो पार्किंगच्या ठिकाणी थांबलेल्या वाहनांमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होणार नाही याची खबरदारी प्रत्येक दुकानदारास घ्यावी लागणार आहे. सर्वांनी नियमांचं पालन करावे. सार्वजनिक रस्त्यांवरील रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता प्रामुख्याने रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनी घ्यायची आहे. तसेच रहदारीला अडथळा होईल अशी रस्त्यालगत नो पार्किंगच्या ठिकाणी वाहनं उभी करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाते. दुकानदारांनी यासंबंधीची खबरदारी न घेतल्यास त्यांच्यावर आता भारतीय न्याय संहितेतील कलम 285 नुसार सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचा खटला भरला जाणार आहे. सुधीर खिराळकर, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक, सोलापूर शहर. काय आहे BNS मधील कलम 285? भारतीय न्याय संहितेतील कलम 285 हा एक नियम आहे जो नद्यांप्रमाणे सार्वजनिक रस्ते किंवा जलमार्ग वापरताना सर्वांना सुरक्षित ठेवतो. त्यात असं म्हटलं आहे की जर कोणी काही केलं किंवा त्यांनी काही केलं पाहिजे असं केलं नाही आणि त्यामुळे धोका निर्माण झाला किंवा लोकांना या जागा सुरक्षितपणे वापरण्यापासून रोखले तर त्यांना 5,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. हा नियम IPCच्या जुन्या नियमांच्या अद्ययावत आवृत्तीसारखा आहे ज्यामध्ये खूपच लहान दंड होता. प्रत्येकासाठी सार्वजनिक जागा सुरक्षित ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे नवीन नियम दाखवतो. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.